22 जानेवारीला अयोध्येमध्ये कार सेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय। 22 तारखेला गावागावामध्ये आरती करा, पूजा करा, ठाकरेंचं आवाहन। कार सेवकांमुळे अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं, झेंडे लावायला अनेक जण येतात, लढायला मात्र नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा, छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा, सभेसाठी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडेंना निमंत्रण। समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना बँकेची नोटीस, कर्ज थकवल्याप्रकरणी बँकेची नोटीस। मिलिंद देवरांवरून भाजप शिवसेनेमध्ये संघर्षाची शक्यता, दक्षिण मुंबई लोकसभेसाठी दोन्ही पक्ष आग्रही, देवरा लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। मिलिंद देवरा शिवसेनेत जाणार या सगळ्या अफवा, तर मिलिंद देवरांबाबतच्या चर्चा चुकीच्या, देवरा यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवरती वडेट्टीवार नाना पटोलेंची प्रतिक्रिया। मिलिंद देवरा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर शिवसेनेची ताकद वाढेल, मिलिंद देवरांसोबत अनेक माजी आमदार काम करतात, देवरा यांच्या पक्षप्रवेशावरून चर्चांना उदय सामंतांचं वक्तव्य। राज्यात अँब्युलन्स खरेदीमध्ये 8,000 कोटींचा टेंडर घोटाळा, अधिकाऱ्याला बदलीचा धाक दाखवून टेंडर घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप। इंडिया आघाडीची बैठक सुरू, बैठकीमध्ये जागा वाटपावर निर्णय होण्याची शक्यता। गद्दारांच्या घराणेशाहीवर घाव घालायचाय, गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट पंतप्रधान मोदीच कापतील, लोकसभेमध्ये हुकुमशाहीवर संक्रांत येणार, उद्धव ठाकरेंची टीका। गद्दारांच्या घराणेशाहीवर मोदी काही बोलले नाहीत, घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललेलं बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे कल्याण डोंबिवली दौऱ्यावरती, कळव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून झळकले उद्धव ठाकरेंचे बॅनर, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा ताफा आला शेजारी शेजारी, ठाकरे शिंदे कल्याण दौऱ्यावर जाताना ताफा आजूबाजूला। मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी घटल्या, महापालिकेच्या ठेवींमध्ये 5,000 कोटींची घट, पालिकेच्या सध्या बँकेमध्ये 86,401 कोटींच्या ठेवी। राम मंदिर सोहळ्याचे अमेरिकेमध्ये झळकले होर्डिंग्स, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे 40 होर्डिंग्स। नागपूरच्या सिव्हिल इंजिनियरनं साकारली राम मंदिराची 11 फुटांची हुबेहूब प्रतिकृती, प्रफुल्ल माटेगावकर यांच्या कलाकारीचं सर्वत्र कौतुक। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता, हातामध्ये झाडू घेऊन मंदिर परिसरामध्ये केली स्वच्छता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा दौऱ्यावर, चिखलीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, शहरातील विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी। नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडणारा ब्रिज प्रवासासाठी खुला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ब्रिजचं लोकार्पण। मराठा समाजाचं 20 तारखेपासून मुंबईत आंदोलन, आंदोलनस्थळी आवश्यक सेवा पुरवाव्यात, मराठा आंदोलकांची सरकारकडे मागणी। जरांगेंच्या आंदोलन विरोधी याचिकेवर सुनावणी नाही, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं, याचिकाकर्त्याला योग्य प्राधिकरणाकडे दाद मागण्याची सूचना। मुंबईत क्लीनअप मार्शल पुन्हा सेवेत, क्लीनअप मार्शल करून नियम मोडणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई। इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाकडे सरकारचं दुर्लक्ष, प्रदूषण विरोधामध्ये शरद पवार गट सोमवारपासून आंदोलन करणार। रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 140 कोटी रुपयांच्या जागेची अवैध विक्री, मनपाच्या तक्रारीनंतर पोलिसात 10 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल। सोलापुरात सिद्धेश्वरांच्या यात्रेचा आज पहिला दिवस, तेलाभिषेक सोहळ्यानं यात्रेला सुरुवात, नंदीध्वजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी। पुण्यात बनावट मद्य कारखान्यावर छापा, कारवाईमध्ये 10,39,000चा मुद्देमाल जप्त। राज्यात कोरोनाचे आढळले 95 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 773 वर पोहोचली, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन।
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचं निधन, वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.